आपण जे पॉडकास्ट सुरू करणार आहे त्याचं स्क्रिप्टिंग की इंट्रो कसा असेल, त्याला क्वेश्चन्स काय असावेत याचं काम चालू होतं आणि पडला आणि फुटला. इथूनच पाय त्याचा बाजूला झाला आहे. आता फक्त हे 2 पाय याच्यावरती काय करणार आपण. तर मित्रांनो, आलाय आपला आजचा ट्रायपॉड. सकाळीच बुक केला होता, सकाळी जो फुटला होता तर लगेच ऑर्डर केला वरतून आणि आलाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता बघू शकता आपण वॉकला आलो आहे. लेट झाला आज, त्याच्यामुळे कोण नाही, एकटंच आहे. 8:30 वाजलेत, कारण सकाळी उठलो होतो लवकर. पण आपण जे पॉडकास्ट सुरू करणार आहे त्याचं स्क्रिप्टिंग की इंट्रो कसा असेल, त्याला क्वेश्चन्स काय असावेत याचं काम चालू होतं आणि ते पूर्ण केलं आणि मग आलो आहे वॉकला. तर आज बहुतेक एखादं पॉडकास्ट शूट होण्याची अपेक्षा आहे. समोरून कन्फर्मेशन आलं की पॉडकास्ट शूट करून घेऊ आपण. तर मित्रांनो, फायनली आपल्याला आज जायचं आहे पॉडकास्ट शूटला. कन्फर्मेशन येईल तोपर्यंत आपण आपली बाकीची जी तयारी आहे ती करून ठेवू. तर आपण काय काय घेतलं आहे बघा पॉडकास्टसाठी. पहिलं ट्रायपॉड आहे. त्यानंतर हे गिम्बल आहे. ह्याच्यावरती मोबाईल प्लेस करू आणि ट्रायपॉडवरती कॅमेरा असेल. हा आपला निकॉनचा कॅमेरा आहे. कॅमेरा, लेन्स, हा वायरलेस माईक. सध्या आपली सुरुवात आहे, त्याच्यामुळं आपण अशा छोट्या सेटअपपासून तयारी करतो आहे. हळूहळू जसं होईल तसं हळूहळू सेटअप मोठा करून करणार आहे. चला, तर मग आज फक्त त्यांची रिप्लाय यायची वाट बघू. रिप्लाय आला की मग आपण पॉडकास्टला चालू. हा ट्रायपॉड नेमका पडला आणि फुटला. इथूनच पाय त्याचा बाजूला झाला आहे. आता फक्त हे 2 पाय याच्यावरती काय करणार आपण. त्याच्यामुळं मग काय आता. तरी म्हणलं सगळ्या गोष्टी सुरळीत कसं काय चालू आहेत, काय आडवं कसं काय नाही आलं, हा ना. कारण आपल्याला आपलं नशीब माहिती आहे, काही ना काहीतरी आडवं येणारच. हे झालं. आता काय झालं सांग, आपण पॉडकास्टच्या शूटला चाललोच होतो, पण नेमकं ट्रायपॉड पडला आणि फुटला. म्हणून मग आता शेवटी काय केलं, आता ट्रायपॉडच नाही तर कॅमेरा ठेवणार कशावरती, आणि ऐन टायमाला कुठून अरेंज पण होत नाही. मग आता काय करायचं, म्हणून आज पॉडकास्ट थोडं पोस्टपोन केला. म्हटलं जाऊ द्या, उद्या शूट करू, चालेल का. तर ते म्हटले की ठीक आहे, उद्या शूट करू. ॲमेझॉनवरती गेलो, सर्च केले, 2-3 ऑप्शन्स बघितले. हा जो होता ट्रायपॉड, मला वाटतं डिजिटेकचा ट्रायपॉड होता, तर तोच परत ऑर्डर केला आहे. ॲमेझॉनवरतून घेण्याचं कारण की लगेच पैसे भरायला नाही लागत, कारण तिथं ॲमेझॉन पे लेटर आहे. ॲमेझॉन पे लेटरमुळं मला फायद्याचं पडतं की आत्ता प्रोडक्ट घ्या आणि 5 तारखेला, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला राहील सगळं पेमेंट तिथं करा. म्हणजे मी महिन्याभरात काहीही घेतलं, एक लिमिट दिली आहे त्यांनी की त्या लिमिटपर्यंत तुम्ही काही घेऊ शकता. मग घेतल्यानंतर 5 तारखेला तुम्ही ते पेमेंट करायचं. म्हणून मग मी लगेच सर्च केलं. 2 मागवलेत. एक डिजिटेकचं ओरिजिनल मागवलं आहे आणि एक छोटा मोबाईलसाठी पण मागवला आहे. तर तो छोटावाला आज येईल आणि मोठावाला जो आहे डिजिटेकचा तो उद्यापर्यंत येईल. मग उद्या आल्यानंतर दुपारनंतर आपण पॉडकास्ट शूट करूया. ते ॲमेझॉनचं बरं आहे राव. एकदा म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं ते एकदा लिस्ट करा. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, माझा एक असा फायदा झाला आहे, शॉपिंग योग्य ती जी पाहिजे तीच शॉपिंग होते. म्हणजे लिस्ट करतो मी. सपोज मला या महिन्यात काय घ्यायला वाटलं तर मी त्याची लिस्ट करतो. 30 तारखेला परत एकदा बघतो की हे नक्की घ्यायचं आहे का, याच्यातलं काही नाही घ्यायचं हे काढून बाजूला कट करतो आणि मग जे महत्त्वाचं आहे तेच घेऊन मग मी शॉपिंग करतो. एक्झाम्पल म्हटलं तर आत्ता मी ह्याच्यामध्ये ते बार्बिक्यूचं भांडं असतं ना, त्याच्यामध्ये हे काय ते जाळ वगैरे करून करतात, ते माझ्या डोक्यात होतं की घ्यायचं, म्हणून मी ते लिस्टमध्ये लिहिलं. पण नंतर 1 तारखेला मी विचार केला की हे खरंच लागणार आहे का. मग ते म्हटलं नाही लागणार, म्हणून मग ते कॅन्सल केलं आणि मग जे पाहिजे त्याच वस्तू घेतल्या. आणि हे असं माझं ॲमेझॉनचं पे लेटर खरंच फायद्याचं आहे, माझ्यासाठी तरी खरंच फायद्याचं आहे. तुम्हाला जर ॲमेझॉन पे लेटरचं ऑप्शन असेल तर बेस्ट. मग तुम्हाला जर काही शॉपिंग करायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि मी जो ट्रायपॉड वापरतो आहे, गिम्बल वापरतो आहे किंवा माईक वापरतो आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून नक्की परचेस करा. तर मित्रांनो, आलाय आपला आजचा ट्रायपॉड. सकाळीच बुक केला होता, सकाळी जो फुटला होता तर लगेच ऑर्डर केला वरतून आणि आलाय. काय फास्ट सर्व्हिस आहे. सकाळी मला वाटते 11-12च्या आसपास मी ऑर्डर दिली असेल आणि आलाय. आता संध्याकाळी 9 वाजले तर तोपर्यंत आलाय. चला बघूयात काय काय याच्यामध्ये. तर हा ट्रायपॉड आपण मोबाईलसाठी घेतलाय आणि कॅमेऱ्याचा ट्रायपॉड आपला उद्या येणार आहे. बघूयात काय काय. अरे वा, पिशवी मस्त आहे. SYVO कोणती कंपनी आहे काय माहिती, पिशवी मस्त आहे. अरे झाली बाबा पडायला सुरुवात. काय पडलं काय. हा आहे मोबाईलचं माउंट लावण्यासाठी आणि हा ट्रायपॉड चांगला मजबूत आहे. छोटी साईज आहे पण मजबूत आहे.
तसं काय हे नाही. आता दुसरे जे होते आधीचे वापरलेले ते छोटी साईज पण लय हलके होते, हे जरा मजबूत दिसते. आता हा आपल्याला मोबाईलसाठी परमनंट झालाय. मोबाईलमध्ये आपण मोबाईल याला लावून आपण शूट करू शकतो. जर तुम्हाला पण हा मोबाईलसाठी ट्रायपॉड घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथून तुम्ही परचेस करू शकता आणि वापरू शकता. आणि जो काही याचा आहे कॅमेराचा ट्रायपॉड आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही नक्की परचेस करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा.